त्यांना आता म्हणजे त्यांच्यावरती त्यांनी गोमूत्र असं कोणतं गोमूत्र शिंपडले की ते नवाब मलिक स्वच्छ झाले, सुचिरभूत झाले? नवाब मलिक यांच्यावर कोणतं गोमूत्र शिंपडलं असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. नागपूरमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी प्रफुल्ल पटेल, इक्बाल मिर्ची आणि नवाब मलिक यांच्यावर भाष्य केलं आणि अजितदादांचे कान टोचले. वॉशिंग मशीनमध्ये ते कोणती पावडर टाकतात का आणखीन काय टाकतात? आणि ते जर असेल तर मग प्रफुल्ल पटेलांबद्दल काय अजूनही उत्तर मिळालेलं नाही. आज मात्र ज्या तत्परतेने त्यांनी तो खुलासा केला ती तत्परता खरंच धन्य आहे. आणि मला एकूणच हे शेवटी राज्य चालवतोय कोण? आम्ही जेव्हा सत्तेवरती होतो तेव्हा आमच्यावरती आरोप केले जात होते. मग आज तेच तुमच्या मांडी लावून बसल्यानंतर आम्हाला सुद्धा अधिकार आहे की आम्ही जर शेण खाल्लं असेल तर तुम्ही सुद्धा तेच खाताय. मग खरं कोण आणि खोटं कोण होऊन जाऊ द्या ना. मग चर्चा करण्यापेक्षा आणि एका निवेदनात हा विषय संपवण्याचा किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी जर तर नाही त्याला डर कशाला? लावा, SIT लावा आणि बोलवा. मंत्री ते असतील ना, आमच्याकडे काय पुरावे आहेत? आम्हाला उलटा आनंद होईल की आमचे मंत्री ज्या लग्नाला गेले होते ते देशद्रोहाच्या संबंधित लग्न नव्हतं हे आम्हाला कळलं तर आम्हाला सुद्धा आनंद होईल. आम्ही असे काही नाही आहोत की काही असेल तर त्याला शिक्षा करा, तुम्ही सिद्ध तर करा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.